सन्मान्य उद्धव साहेब ज्यावेळी महाविकास आघाडी तयार करतील तर महाविकास आघाडी सेपरेट तर सेपरेट ई व्ही एम बंद व्हायला पाहिजे. बॅलेट पेपरवर निवडणूक झाली की निवडणूक संपली. निवडणूक संपली, जनतेने यांना स्वीकारलेलं नाही. पण ह्यांची इच्छाशक्ती ना हो, यांची इच्छाशक्ती इथंच. मी आणि माझी टक्केवारी, मी आणि माझा हा, मी आणि माझा तू, मी आणि माझं असं सगळी गद्दारच निवडून आले तो. त्यांच्या हातून काही काम होणार नाही, 100% नाही. रामदास कदमांच्या बद्दल काय बोला तू, मला वाटते दारू पिऊन बोलत असेल ते. काय त्यांना काय माझ्यावर गुन्हा दाखल करायला करू दे, नाही कोर्टात जा म्हणून सांगा त्याला. घाणेरडो, घाण घाण गंदीनं आले का किडा आहे रामदास कदम. नुसतंच नाव चांगलं आहे त्यांचं, रामदास. या ठाकरे परिवार हा वटवृक्षाचं काम करतो. इतरांना तिने सावली दिली, स्वतः उन्हात उभारून. हा ठाकरे परिवार आहे ज्याची पात्रता नाही. फक्त निवडणुकीसाठी महानगरपालिकेला बाहेर पडणारी माणसं आहेत कोल्हापुरात. इतर वेळी बिळात लपून बसलेले असतात. निवडणूक आली, कमान लाव, बोर्ड लाव, चालू. अरे तुमचं काम काय? तुम्ही जनतेसाठी कधी रस्त्यावर आला का? पण मी असं कुठल्या नेत्याकडे जा, मला एक 10 लाख रुपये द्या, माझे कमान लावाय, काय नाही तसलं काय जुमानत नाही. मी नसलं तर नसलं, घरात जाऊन झोपणार. मी राजकारणच मला नको. सर्वेवाल्याला मी काय सांगितलं, मला मतदान किती पडणार मला नको आहे. मला मतदान कमी कसं पडणार मला सांग. ह्या गल्लीत मला नाव कोण ठेवते सांग, त्या गल्लीत मला कोण नाव ठेवते सांग. मी माणसांच्यात जायला किती कमी पडलो मला सांग. मी कसा चांगला हे मला तू सांगू नकोस, असं मी सर्वेला सांगितलं. आत्ता कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक कधीही घोषित होऊ शकते. प्रभाग रचना जाहीर झाल्या, येत्या 2 दिवसात आरक्षण सोडत जाहीर होतील. त्यासाठी रविकिरण इंगोले साहेबांनी आता काय तयारी चालू केली? महाविकास आघाडी म्हणून लढणार की शिवसेना पक्ष स्वतः लढणार? न ते पक्षश्रेष्ठी सांगतील त्या पद्धतीनं आपल्या ह्या पक्षामध्ये काम चालतं. सन्मान्य उद्धव साहेब ज्यावेळी महाविकास आघाडी तयार करतील तर महाविकास आघाडी सेपरेट तर सेपरेट. म्हणजे रविकिरण इंगोले साहेबांची दोन्ही पद्धतीने तयारी पूर्ण आहे. पक्षाचा जो आदेश येईल, पक्षश्रेष्ठी जो आदेश देशील त्या आदेशाचं पालन करणार. रविकिरण इंगोले साहेब कोल्हापूरच्या राजकारणाला पुढल्या 5 वर्षात कसं बघतात? कारण महायुतीनं 10-0 केले. महाविकास आघाडीकडं सतेज पाटील सोडलं तर दुसरं कुठलंच पद नाही आहे. ई व्ही एम बंद केलं तर हा उलटा निकाल लागणार. 10 आम्ही असणार. ई व्ही एम बंद व्हायला पाहिजे. बॅलेट पेपरवर निवडणूक झाली की निवडणूक संपली. निवडणूक संपली, जनतेने यांना स्वीकारलेलं नाही. किंवा मतदार यादीत जो घोळ आहे, समजा आता आपण जिथं बसलो इथं जर 200 मतं असतील बाहेरची, कधी काढत बसू आम्ही? आणि काढायला गेलं तर आपला ऐकणार कोण? ह्या विसंगतीमुळे निवडून आलेली हे कोण तुम्ही आत्ता 10 म्हटलात ते बॅलेट पेपर आलं तरी 100% खोडून निघणार. अजून एक प्रश्न आहे जो आम्हा सगळ्यांना पडतो की कोल्हापूरनं कायमच देशाचं राज्याचं नेतृत्व केले, पण आपल्या 1960 पासून आजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याला मुख्यमंत्रीपदाची का संधी मिळाली नाही असं रविकिरण इंगोले साहेबांना वाटतं? एवढं इतक्या खोलवर मी कधी काही विचार केला नाही. कारण आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला त्या पद्धतीनं पुढं सरकण्यासारखं नेतृत्व अजून तरी दिसत नाही. अजून तरी नाही. म्हणजे अजून पण तुम्हाला कुठल्याच नेत्याकडून म्हणजे माझ्या सहित नाही की मी कोणावर टीका करतोय असं नाही. त्यात मलाही घ्या, मी पण तिथंपर्यंत पोचू शकत नाही. अशी काही घटना आहे ती. कारण साताऱ्यापासून इकडंपर्यंत की नाही मुख्यमंत्री होणं फार अवघड आहे. नाही, कराडसारख्या ठिकाणाहून 2 मुख्यमंत्री येतात. सांगलीला 3 वेळा मुख्यमंत्रीपद मिळतं. पण आता ज्यावेळी आकाशवाणीची घोषणा झाली, आकाशवाणी ती रेडिओवरच, त्याचं केंद्र आपल्या इथं होणारच होतं की, गेलं त्यांनी नेलं. त्या काळातल्या तत्कालीन नेते मंडळीने आडवं पडायला पाहिजे होतं. सोलापूर जिल्ह्याला काहीतरी रेटिंग वाढवून त्यांना निधी दिला महापालिकेला. 100% सोलापूर जिल्ह्यापेक्षा कोल्हापूर कितीतरी पटीनं पुढं आहे, कितीतरी पटीनं. मग ते संशोधन असो, अभ्यास असो, ऐतिहासिक असो, राजकीय असो. पण ह्यांची इच्छाशक्ती ना हो, यांची इच्छाशक्ती इथंच. मी आणि माझी टक्केवारी, मी आणि माझा हा, मी आणि माझा तू, मी आणि माझं असं सगळी गद्दारच निवडून आले तो. त्यांच्या हातून काही काम होणार नाही, 100% नाही. कोल्हापुरात सध्या ना
युवा नेत्यांच्या नावाखाली घराणेशाहीतून आलेल्या भरपूर लोकांची नावं चर्चेत आहेत. त्याकडे रविकिरण इंगोले साहेब कसे बघतात? कारण भविष्यात सामान्य कुटुंबातून एखादं नेतृत्व जसं रविकिरण इंगोले साहेब असतील, विष्णुपंत इंगोले साहेब असतील, हे आपल्या कोल्हापूर शहराला जिल्ह्याला मिळालं, तसं आता इथनं पुढे मिळेल की घराणेशाहीचाच वर्चस्व राहील आपल्या कोल्हापूरवर? ज्याच्याकडं पैसा तो मोठा राजकारणी, ज्याच्याकडे विद्वत्ता त्यानं घरी बसायचं, स्थावर मालमत्ता वडलोपार्जित प्रचंड प्रॉपर्टी पाहिजे तर सध्या तो राजकीय नेता होऊ शकतो. जर पैसा नसेल तर अशी काही घटना आता राजकारणाची स्ट्रॅटेजी आणि राजकारणाची व्याख्या पूर्णपणे बदललेली आहे. आणि जी घराणेशाही करणारी लोक आहेत त्यांच्या मनामध्ये कधीच अशी संकल्पना येत नाही की सर्वसामान्य परिवारातल्या एकाला तरी आपण मोठा करूया. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा घराणेशाहीचंच वर्चस्व कोल्हापूरवर राहणार असं रविकिरण इंगोले राहू शकेल की. जनतेनं मनात आणलं तर घराणेशाहीचं नेतृत्व आपण मोडून काढू शकतो. पण त्या पद्धतीनं जनतेने साथ द्यायला पाहिजे. जनताही आपल्या पाठीशी पाहिजे. आता एक आउट ऑफ द बॉक्स प्रश्न विचारतो. मगाशी बोलता बोलता तुम्ही बाळासाहेबांचं नाव घेतलात. त्याच बाळासाहेबांवर रामदास कदमांनी दसरा मेळाव्यातून चुकीचे आरोप केले उद्धव ठाकरे साहेबांच्यावर, बाळासाहेबांच्याबद्दल. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? रामदास कदमांच्याबद्दल काय बोला तू? मला वाटते दारू पिऊन बोलत असेल ते. काय त्यांना काय माझ्यावर गुन्हा दाखल करायला करू दे, नाही कोर्टात जा म्हणून सांगा त्याला. घाणेरडो, घाण घाण. गंदी नाली का किडा आहे रामदास कदम. नुसतंच नाव चांगलं आहे त्यांचं, रामदास. हा भौतिक देवदास आहे, रामदास नाही. मला वाटतं त्याचा काहीतरी भंग झाला आहे. काय वाटेल ती भक्ती ती, काय पाहिजे ती, त्या गोष्टीला काय अर्थच नसते. आणि यांना ते भकायला पैसे मिळतात हो. जी त्यांना ती स्क्रिप्ट लिहून दिलेली असते की नाही, ती बोलल्याशिवाय त्यांची इतर लोक प्रसन्न होत नाहीत त्यांना. आणि आम्ही कोणाला प्रसन्न करायसाठी बोलत नाही, आम्ही वास्तविकतेत बोलतो. सत्य तो माझं याच्या अगोदरचं सगळी भाषणं घ्या, बाईट घ्या, बघा तुम्ही, ते वास्तविकता आहे त्यात. कोणाला तरी बरं वाटावं म्हणून मी हे काय बोलत नाही. तर रामदास कदम काय लायकी होती जी स्वतःच्या बायकोच्या नावानं डान्स बार काढणारा, ही काय पात्रता आहे सांगा भाऊ? बायकांचं नाव दे स्वतःच्या. अरे तुला काढायचं तुझं नाव द्यायचं की मग स्वतःच्या बायकोला कशाला बदनाम करायचं? काय सावली का काय बार होता बा ते डान्स बार चालवा. मी बघतोय सारखं त्यांचं ते काय 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 काय. मी काय असल्या लोकांचं नाव घेऊन कधी काही बोलत नाही. पण आता तुमच्या या मुलाखतीमुळे ते जर कुठं टावकारून बोललं तर 100 परत बोलणार नाही. आता तुम्ही जिल्हा प्रमुख म्हणून आहात, उद्धव साहेबांचे खंदे समर्थक आहात, आणि उद्धव साहेबांच्यावर गेल्या काही काळात काही लोक वेगवेगळ्या भाषेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या टीका करतात, ज्या राजकारणाला किंवा आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभनीय नाही आहेत. त्यामुळे तुमच्यासारख्या जिल्हाप्रमुखांनी कायमच संजय राऊत साहेब त्या टीकेला उत्तर देतात. पण आपल्या कोल्हापुरात असं एक नेतृत्व आहे जे कोणत्याही प्रश्नावर उत्तर देऊ शकतं. त्यासाठी आम्ही हा तुम्हाला प्रश्न विचारला होता. कोणता? रामदास कदमांच्याबद्दल बोललोय तुम्हाला. त्यांचे डोळे कशाने लाल झालेत जरा त्यांना जाऊन विचारावं. डोळ्यात काय प्रॉब्लेम आहे का? आता मला सर्दी झाल्या तरी पण मी तुमच्यावर बोलत बसलोय. अन्य कुठल्या मार्गाने त्यांना काय त्रास आहे का विचारा, खरोखर विचारा. माझी मुलाखत घेऊन आली म्हणायचं तुम्ही त्या जिल्हा प्रमुखांच्याबद्दल 1-2 मिनटं बोला म्हणून. अहो घाणेरडी माणसं आहे तुझी. अहो ठाकरे परिवार हा वटवृक्षाचं काम करतो. इतरांना तिने सावली दिली, स्वतः उन्हात उभारून. हा ठाकरे परिवार आहे. माझ्या आयुष्यात भविष्यात काय पण होती, पण असं एखाद्या विषयाला विषयांतर करून ज्याच्या जेव्हा आपण मोठं झालो, ज्याचं अन्न खाल्लं, असं फालतू म्हणून फिरत असणारी माणसं. एका पानपट्टीवाला ते गुलाबराव घोरपडे यांना मिनिस्ट्री केलं राव. एका रिक्षावाल्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केलं राव एकनाथ शिंदेंना. काय दिलं नाही सांगा भाऊ? अशी किती माणसं तुम्हाला दाखवू? 2च उदाहरण दिली, एक रिक्षावाला आणि एक पानपट्टीवाला. गुलाबराव घोरपडेंची पानपट्टी होती, पानपट्टी राव. आणि ही जर आरोप करत असतील 4 पैशासाठी, लाचारीसाठी, भाजपला असं बरं वाटावं म्हणून काय तर बोललं, निदान बोलू तरी ना करे तुम्ही. ठीक आहे तुम्ही गेलाय सोडून 4 पैशासाठी, खोक्यासाठी, पण असं एखाद्या परिवारावर बोलणं फार अवघड आहे. आणि सध्या साहेब राजकीय स्ट्रॅटेजी बदलल्या. ज्याची पात्रता नाही, फक्त निवडणुकीसाठी महानगरपालिकेला बाहेर पडणारी माणसं आहेत कोल्हापुरात.
इतर वेळी बिळात लपून बसलेले असतात. निवडणूक आली, कमान लाव, बोर्ड लाव, चालू. अरे तुमचं काम काय? तुम्ही जनतेसाठी कधी रस्त्यावर आला का? तुम्ही जनतेचे कुठले प्रश्न मांडलेत का? जनतेला काय हवं आहे ह्यासाठी तुम्ही जनतेच्या समोर कधी गेलात का? कोणताही कसलाही प्रश्न ही घेऊन जनतेसाठी रस्त्यावर उतरत नाहीत. पण महापालिकेची निवडणूक आली, मग रवी इंगोलेंचा विरोधक कोण कोण? समजा तुम्ही तिघांना जाऊन भेटायचं. आणि ह्यांची ओळख काय? रवी इंगोलेंचं विरोधक म्हणून ओळख हो. दुसरी ओळख नाही माझ्या विरोधकांना. ही रवी इंगोलेंचं विरोधक. माझ्याबद्दल काय तर बोललं तर त्यांना शाबासकीमध्ये आणि 4 पैसे मिळतात वर्गणी वाटायला. नाही तर मिळत नाहीत पैसे. स्वतःच्या खिशात हात घालून वर्गणी देऊ शकत नाहीत. रवी इंगोलेच्या नावानं बोंब मारली की संबंधित नेता प्रसन्न होतो, तथास्तू म्हणतो, जा संध्याकाळी 10 लाख रुपये घेऊन. अरे स्वतःला विकण्यापेक्षा स्वकर्तृत्व तयार व्हा. स्वतःला विकण्यापेक्षा जनतेच्या सेवेसाठी बाहेर पडा. कशाला कुठला नेता लागतोय आपल्याला? दुसऱ्याचं पैसे घेऊन आपण वर्गणी वाटण्यापेक्षा वर्गणी धारकांना सांगा ना माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून. मी सांगतो एकदा, मी वर्षभर पैसे फेडतोय वर्गण्यांचं, वर्षभर फेडतो. समजा तुम्ही 50,000 रुपये माझी पावती करून गेलाय, माझ्याकडे जर 25 जातील, 25 मी परत 2 महिने, 4 महिने, 6 महिन्यांनी फेडतोय. आणि मी लाईव्हमध्ये सांगलो, मी तुम्हाला जागेवर नेऊन दाखवतो. पण मी असं कुठल्या नेत्याकडे जा, मला एक 10 लाख रुपये द्या, माझे कमान लावाय, काय नाही तसलं काय जमानत नाही. मी नसलं तर नसलं, घरात जाऊन झोपणार मी. राजकारणच मला नको. जागाय तर आपण स्वतः जीव जागायचं. असं लोकांकडं मागून आणि भीक मागून जगण्यात काही पॉईंट नाही साहेब. आणि माझ्याही विरोधकांनी तसलं बंद करावं. यांना काय हाताला लागणार नाही. रवी इंगोलेच्या पाठीशी जनता आहे. मोठमोठे नेते रवी इंगोलेच्या पाठीशी नाही, तिथले स्थानिक. रवी इंगोलेच्या पाठीशी जनता आहे. त्यामुळे मी टिकतो मार्केटला. मी मार्केटला टिकायचं कारण माझा मित्रपरिवार आणि जनता माझी पाठ सोडत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे खरं बोलायला लागलं. मी आत्ता कोणाबद्दल बोलायला लागलो हे पण त्यांना लगेच समजणार. उद्या ही बाईट जी बघणार त्यांना लगेच समजते नेमकं कोण. आणि सत्यतच आहे हो. खरोखर यांचं काय काम नाही. महापालिकेतले ह्यांना काहीही समजणार नाही. महापालिका समजेपर्यंत 4 वर्षे जातील. मग जनता काय म्हणणार? आपल्याला काम करणारा पाहिजे. आता आमचा हा प्रभाग तयार झाला, 4 प्रभाग क्रमांक 10 नवीन रचनेनुसार. मी माझ्या लेवलला एक सर्वे करून घेतला, काय चालू आहे बघा तरी. मग माझ्या स्वतःच्या स्वभावानुसार सांगतो. सर्वेवाल्याला मी काय सांगितलं, मला मतदान किती पडणार मला नको आहे. मला मतदान कमी कसं पडणार मला सांग. ह्या गल्लीत मला नाव कोण ठेवते सांग. त्या गल्लीत मला कोण नाव ठेवते सांग. मी माणसांच्यात जायला किती कमी पडलो मला सांग. मी कसा चांगला हे मला तू सांगू नकोस, असं मी सर्वेअरला सांगितलं. तर त्या याच्यात काय आलं, रवी इंगोले ही व्यक्ती कोणालाही उभा करू, स्वतः उभा राहू, त्यांच्या परिवारातला कोणालाही उभा करू, पहिलं मत रवी इंगोले, राहिलेली 3 आपण कोणालाही देऊ, अशी सध्या ह्या प्रभागात परिस्थिती निर्माण झाली. पहिलं मत रवी इंगोले आणि उरलेली 3 मतं अन्य कोणाला ती ठरवतील ते ठरवतील. ज्यावेळी तशी प्रक्रिया राबेल त्यावेळी आपण ठरवू. पण रवी इंगोले आपल्याला ह्या प्रभागात पाहिजे अशी मानसिकता लोकांची आहे. 62% ह्या लोकांचं माझ्याकडे अहवाल आहे. मी तुम्हाला ते दाखवू शकतो. त्या कंपनीचं नाव, ज्यानं सर्वे केला त्यांचं नाव, सगळा रिझल्ट माझ्याकडे आहे. हे मी का सांगायला लागलो तुम्हाला, ॲक्च्युली सांगायचं नसतं पण तरी पण सांगतो. हे मिळवायला मी उन्हातानात फिरतो. किती वाजताही कोणाचा फोन आला तर मी हजर असतो. फक्त निवडणुकीपुरतं मी कोणाला कॉल करत नाही, निवडणुकीपुरतं मी कोणाचा कॉल उचलत नाही. जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी रस्त्यावर उतरतो. शिवसेना कशी वाढली पाहिजे, शिवसेना वाढलेली आहेच. शिवसेना कधीच डॅमेज झाली नाही. पण आपले नगरसेवक कसे वाढतील ह्याकडे लक्ष देतो. ज्या भागामध्ये दुर्लक्षित कामं आहेत त्या भागामध्ये जाऊन त्या कॉन्ट्रॅक्टरना, त्या अधिकाऱ्यांना घेऊन मी रस्त्यावर उतरलो आणि ती कामं करून घेतो. त्यामुळे जनतेला एक विश्वास आहे, आपल्या प्रभागामध्ये जर चांगलं काम होणार असेल तर ही व्यक्ती चांगलं काम करू शकते. एक व्यक्ती आपण धरून राहू, अखंड पॅनल सांभाळेल. ही वस्तुस्थिती हा माझ्या भागातला सर्वे आहे. हा पक्षीश्रेष्ठीने तसे आदेश दिले तर मी पण उभा ना, काय अडचण काय, 0 अडचण. ही टक्केवारीनं काय रस्ता करतो का,
ग्राउंडमध्ये पैसे खातो का, लॅम्पमध्ये पैसे खातो का, कोणाला पण विचारावं. मी म्हणते म्हणून विचार. काय नाही, मला माझ्या परिवारासोबत राहायला आवडतं. महिन्यातनं एकदा मी कुठला तरी चांगला पिक्चर बघायला जातो. काय तर ते सिच्युएशननुसार आहे. जुन्या काळातले माझे वर्ग मित्र आहेत, ते अजून रव्या म्हणून हाक मारतात. आमच्या घरची जुनी पिढी नाना म्हणायची, नाण्या कोण म्हणायचं, कोण इंगोली साहेब म्हणतोय, कोण रवी इंगोली म्हणतो. ज्याच्या ते वयाच्या सिच्युएशननुसार हो. आता जुना कोण दोस्त गाठ पडला ते काय इंगोली साहेब म्हणणार नाही. दुःख हे आपण मान्यावर असतं. माझं म्हणणं काय, आपण एका म्हशीच्या गोट्यात झोपत होतो, आज चांगल्या गाडीतनं फिरतोय, ह्यात समाधान मानायचं रिकामं.